11वी प्रवेश प्रक्रियेचा गोंधळ, पहिल्याच दिवशी संकेतस्थळ डाऊन, वेबसाईट डाऊन, माहिती सेव्ह होत नाही, विद्यार्थ्यांचा खोळंबा। पहिल्याच दिवशी प्रवेश प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह, पालक आणि विद्यार्थी संतप्त। राज्यात 11वीच्या प्रवेश प्रक्रियेला आजपासून सुरुवात झाली, तरी पहिल्याच दिवशी संकेतस्थळ डाऊन झाल्यानं विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय। वेबसाईट उघडताच लॉग इन होत नाही, माहिती भरली तरी ती सेव्ह होत नाही, त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांचा वेळ वाया जातोय आणि मनस्ताप वाढलाय। पालकांनी विद्यार्थ्यांनी याबाबत संताप व्यक्त केलाय। शिक्षण विभागाकडून समस्या लवकरच सोडवली जाईल असं सांगण्यात आलंय। FYJCadmissions.in या अधिकृत संकेतस्थळावरून 11वीचे प्रवेश अर्ज भरायचे आहेत, मात्र संकेतस्थळ सतत क्रॅश होत असल्यानं अनेक विद्यार्थ्यांना लॉग इन करता येत नाही, भरलेली माहिती सेव्ह होत नाही, अर्जाचा पहिला टप्पाच पूर्ण होत नाही। या सगळ्यामुळे विद्यार्थ्यांचं आणि पालकांचं टेन्शन वाढलंय। शाळा संपून ही कॉलेजची तयारी सुरू करता येत नसल्यानं अनेक विद्यार्थी संभ्रमात आहेत। 11वीच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेचा पहिला टप्पा म्हणजे नोंदणी आणि पसंतीक्रम प्रक्रियेचं वेळापत्रक असं आहे। 21 ते 28 मे दरम्यान अर्ज नोंदणी आणि कॉलेज पसंतीक्रम भरायचा कालावधी। 30 मे रोजी तात्पुरती गुणवत्ता यादी जाहीर होणार। 30 मे ते 1 जून हरकती आणि दुरुस्तीचा कालावधी। 3 जूनला अंतिम गुणवत्ता यादी। 5 जूनला प्रवेश वाटप। 6 जूनला विद्यार्थ्यांना कॉलेजची यादी दिसणार। 6 ते 12 जून दरम्यान प्रत्यक्ष प्रवेश प्रक्रिया। 14 जूनला दुसऱ्या फेरीसाठी उपलब्ध जागांची यादी। मात्र पहिल्याच दिवशी संकेतस्थळ अडथळ्यांमुळे ही वेळापत्रक धोक्यात येण्याची भीती पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये आहे। 9 न्यूज महाराष्ट्र ब्युरो, नाशिक।